जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर नवीन न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये नेमकी शिक्षक भरतीच्या संदर्भामधली सद्यस्थिती काय आहे, याद्यांची जी काही स्थिती आहे किंवा याद्यांना लावण्याकरिता जी परवानगी मागण्यात आलेली आहे त्या संदर्भामधली स्थिती काय आहे, त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। त्या माहितीचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण न्यूज बुलेटिन। बघा, पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी 17/6/2024ला शिक्षक पद भरतीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेला आहे। त्यामध्ये जे पॉईंट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहे त्या पॉईंटचा आपण अर्थ बघून घेऊया। बघा, पहिला मुद्दा त्यांनी असं सांगितलेला आहे की शासनाने दिनांक 7/6/2024च्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणामधील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीमधील जागा त्या प्रवर्गातील त्या सामाजिक प्रवर्गातील जे आहे सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे। त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांचे कार्यालयाचा दिनांक 10/6/2024 रोजी प्रस्ताव देण्यात आला। तसेच त्या संदर्भामध्ये 14/6/24 पर्यंत पुढील कारवाईसाठी पाठपुरावा देखील करण्यात आला। संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक आणि शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवाराची माहिती मागवलेली आहे। आता याचा अर्थ काय आहे की माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट होऊन येणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण जास्तीत जास्त जागा या त्याच आहेत। कारण एकूण जेवढं आरक्षण आहे प्रत्येक प्रवर्गाचं, त्या प्रत्येक प्रवर्गाच्या एकूण आरक्षणामधून 15% आरक्षण हे माजी सैनिकांचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की फार बोटावर मोजण्या एवढेच माजी सैनिक उपलब्ध होते। त्यामुळे हा जो आकडा आहे तो अत्यंत मोठा आहे। त्या संदर्भामध्ये आयुक्त कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी कारवाई केली जात आहे, परमिशन मागितली जात आहे। 10 तारखेला जेव्हा प्रस्ताव गेला त्याची 14 तारखेला या ठिकाणी पुन्हा एकदा पाठपुरावा केला गेला आणि पाठपुरावा केल्या गेल्याच्या नंतर जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या क्षेत्राअंतर्गत एक्झॅक्टली किती माजी सैनिक उपलब्ध आहेत ज्यांचं की DED, BED किंवा TET किंवा CTET पात्र आहे, अशी माहिती त्यांनी मागून घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यातल्या त्यात एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की माजी सैनिकांचं आरक्षण हे कुणासाठी आहे, तर माजी सैनिक हा जो आहे उमेदवार स्वतः असावा लागतो। माजी सैनिकांची पत्नी किंवा माजी सैनिकांची मुलं किंवा पाल्य हे या ठिकाणी चालत नाही। तर त्याच्याऐवजी जर एखादा जवान भारत देशासाठी शहीद झाला असेल तर त्या शहीद जवानाची पत्नी किंवा त्याचे वारस असतात त्यांच्याकरिता हे अवेलेबल आहे। परंतु काही जण या ठिकाणी चुकीचा अर्थ समजून माजी सैनिकांचा मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नी असेल तर ते या ठिकाणी क्लेम करायला येतात, तसं या ठिकाणी आरक्षण मिळत नाहीये। हे जे पत्र आहे क्षेत्रीय कार्यालयाचं की त्यांनी आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत एक्झॅक्टली किती माजी सैनिक किंवा शहीद जवानाचे जे पाल्य आहेत ते DED, BED किंवा TET, CTET पात्र आहेत त्याची माहिती मागवलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देण्यात आलेली आहे। आता पुढचा मुद्दा त्यांनी जो सांगितला आहे तो बघा, शासनाने दिनांक 14/6/2024च्या पत्राने त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणामधील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे। आता गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च एकदा खात्री करून सदर रिक्त जागांपैकी 10% जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यासाठी निर्देश आहेत। त्यानुसार आयुक्त स्तरावरील अंतर्गत कारवाई सुरू आहे। हा एक मुद्दा बघा, बऱ्याच जणांना या ठिकाणी कन्फ्युजन झालेला आहे की सर याचा अर्थ काय आहे, कारण मलाही व्हॉट्सअपला बरेचसे प्रश्न या संदर्भामध्ये आलेले आहेत। तर एक गोष्ट लक्षात घ्या
की या ठिकाणी जेव्हा एखाद्या सामाजिक प्रवर्गाचे उमेदवार न मिळाल्यामुळे त्या जागा कन्व्हर्ट करायच्या असतात, तर ते डायरेक्टलीच जे आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे म्हणजे त्या प्रवर्गाच्या प्युअरमध्ये कन्व्हर्ट होत नाही. जनरली महिला असेल किंवा खेळाडू असेल, अंशकालीन असेल, तर या जागा कन्व्हर्ट होतात. परंतु माजी सैनिक ही लगेच कन्व्हर्ट होत नाही आणि त्यातल्या त्यात जे भूकंपग्रस्तचे उमेदवार असतात, भूकंपग्रस्ताच्या जागा डिरेक्टली जे आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदांमध्ये कन्व्हर्ट होत नाही. तर त्या जागांचा नियम असा आहे की एकूण 10% जागा राखून त्या जागा ज्या आहे प्रकल्पग्रस्त या कॅटेगरी म्हणा किंवा हॉरिझॉन्टल कॅटेगरी म्हणूया आपण त्याला, प्रकल्पग्रस्त या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केले जातील. या ठिकाणी जर उमेदवार मिळाले प्रकल्पग्रस्ताचे तर त्या ठिकाणी त्यांचं मेरिटनुसार सिलेक्शन होईल आणि जर प्रकल्पग्रस्ताचा उमेदवार मिळाला नाही तर मग ती जी जागा आहे ती समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे या प्रवर्गामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. उदाहरण म्हणून तुम्हाला जर का सांगायचं झालं तर ओबीसीच्या ज्या भूकंपग्रस्ताच्या जागा आहेत त्या ओबीसी प्युअरला जाणार नाहीत, तर ओबीसी प्रकल्पग्रस्त याला जातील. जर ओबीसी प्रकल्पग्रस्त ही उमेदवार सापडले नाही, मिळाले नाही त्यांना मेरिटनुसार, तर मग ती जी जागा आहे ओबीसी जनरलला जाईल, असा त्याचा अर्थ आहे. आणि या संदर्भामध्ये आयुक्त ऑफिसमध्ये कारवाई चालू आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी जे आहे न्यूज बुलेटिनमध्ये दिलेलं आहे. आता पुढचा मुद्दा काय आहे तो बघूया. वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे निर्देश असल्याने ती कारवाई जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या याद्या संदर्भामध्ये कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासन आदेशामधील अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दिनांक 7 जून व दिनांक 14 जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टलवरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत घेण्यात येत आहे. म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला पुन्हा लक्षात आलेली आहे की ज्या काही टेक्निकल बाबी त्यांच्या बाकी आहेत किंवा 1-2 गोष्टी त्यांना अजूनही क्लॅरिफिकेशन बाकी आहे, ते क्लॅरिफिकेशन घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जातो आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवरती जे काही तांत्रिक अडचणी आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून पवित्र पोर्टल रन करून देखील पाहिल्या जात आहे. याचा अर्थ इकडे जर का परमिशन मिळाली किंवा ज्या काही क्लॅरिफिकेशन्स बाकी आहे ते क्लॅरिफिकेशन जर का संपूर्णतः त्यांना सॅटिस्फाई करणारे ठरले तर निश्चितपणाने कोणत्याही क्षणी आपल्याला पवित्र पोर्टलवर याद्या पाहायला मिळू शकतात. ही एक समाधानकारक बाब आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरची जी काही सूचना किंवा बुलेटिनमधली माहिती त्यांनी सांगितलेली आहे ती बघा काय आहे. वरील अटींची पूर्तता तसेच या संदर्भामधील विविध परस्पर विरोधी मागण्या या संदर्भामध्ये सुयोग्य कारवाई प्रशासकीय स्तरावरून केली जात असतानाही या गुणवत्ता यादी संदर्भामध्ये काही घटकांच्या वतीने अभियोग्यताधारकांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब योग्य नाही. आता प्रत्येक न्यूज बुलेटिनमध्ये कुणावर ना कुणावर तरी आरोप आहेच आहे. ही एक आपल्यासाठी शोकांतिकाच आहे. आता ती व्यक्ती नेमकी कोण आहे जे की अशा प्रकारचं कार्य करतं हे आपल्यालाही कळायला मार्ग नाही आहे. हे निवे कुणीही या ठिकाणी जे आहे नैराश्यामध्ये जाऊ नये एवढंच मी माझ्या वतीने तुम्हा सर्वांना आवाहन करेल. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी. म्हणजे आता जेव्हा पुढची कारवाई झालेली असेल, काहीतरी नवीन अपडेट असेल, त्यावेळेस न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून तुम्हाला नवीन न्यूज बुलेटिन पाहायला मिळेल आणि त्यामध्ये त्या बाबतीमधली जी काही तपशीलवार माहिती असेल ती तुम्हाला पाहायला मिळू शकेल. अपेक्षा व्यक्त करूया की जो चालू झालेला आठवडा आहे आजपासून, तर या आठवड्यामध्येच आपल्याला जे आहे निश्चितपणाने जी काही निवड यादी आहे प्रत्येक आस्थापनेची ती पाहायला मिळेल.